नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही प्रिन्स कट ब्लाऊज आहे. याच्यावरून आपल्याला माप मी काढून घेतलेलं आहे पहिलंच. तर बघा, आता आपल्याला हे पेपर कटिंग करायचे आहे. तर बघा, मी आता न्यूज पेपर घेतलेला आहे. तर बघा, बंद बाजू आपल्याकडून घ्यायची आहे किंवा सिंगल पण घेऊ शकता तुम्ही, कारण आपल्याला दोन्हीकडचे दोन भाग बाजूला काढावा लागतो 4 टक्सचा. तर हे 4 टक्स कट करणार आहे मी. तर बघा, याची उंची आहे 15.5. 1 इंच मी जास्त घेतलेलं आहे, म्हणजे 14.5 होतं. तर 1 इंच घेतलेला आहे जास्त, 15.5. तर बघा, शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि गळा घेतलेला आहे मी 2.25, कारण शोल्डर कस्टमरला जास्त पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी गळा 2.25चा घेतलेला आहे. तर बघा, मोंडा घेतलेला आहे 5.5 या पद्धतीने. आणि आपल्याला थोडंसं किंचित असं आतमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या बागलामध्ये मोंड्यात तिथं आपल्याला घडी वगैरे पडत नाही. या पद्धतीने असे थोडंसं घ्यायचं आहे. तर बघा, घडी घेतलेली आहे मी. 9 फिटिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 किंवा 2 इंच मार्जिंगसाठी घेऊ शकता. तर बघा, मार्जिंगसाठी मी 2 इंच घेतलेलं आहे. तर बघा, याचा बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने. तर तुम्हाला हे न्यूजपेपर आहे त्याच्यामुळं दिसत नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढं किती घेतलं हे सांगणार आहे. तर बघा, मोंड्याच्या ठिकाणी आपल्याला घेतलेलं आहे 1.5 इंच. तर बघा, या पद्धतीने याला असा गोल राऊंड द्यायचा या पद्धतीने. पाठीमागचा भाग पहिले काढून घेणार आहे आपण. तर पाठीमागच्या भागाला 1.5 इंच पाहिजे आणि समोरच्या भागाला 1 इंच. तर बघा, पाठीमागचा गळा घेतलेला आहे 10 इंच. इथं घेतलेला आहे 2.5. आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा, बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, मी गोल आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही पानगळा पण देऊ शकता. तर बघा, पेपर आता आपल्याला सिंगल करून घ्यायचा या पद्धतीने, असा मधून कट करून घ्यायचा आहे. तर बघा, हा पाठीमागचा भाग आपल्याला तयार झालेला आहे. तर आता आपण हा कट करून घेतलेला आहे या पद्धतीने. तर बघा, कट करून घेतल्याच्या नंतर या पद्धतीने. तर बघा, आता याचा मी गळा कट करून घेणार आहे या पद्धतीने. तुम्ही गळ्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कारण कस्टमरला हे शोल्डर जास्त पाहिजे होतं आणि गळ्याची रुंदी कमी, त्याच्यामुळे मी हा गळा 2.25चाच घेतलेला आहे. तर बघा, पाठीमागच्या टक्सला मी 4 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि उभा 4.5 इंच टक्स घेतलेला आहे. आणि इकडून अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच इकडून या पद्धतीने, आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. हा झाला आपला पाठीमागचा टक्स तयार. जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला असा टक्स घ्यावा लागतो. तर बघा, या पद्धतीने टक्स घेऊन झाल्याच्या नंतर खालच्या साईडने आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे समोरचा पार्ट काढण्यासाठी. तर बघा, 1 इंच ठेवून घ्यायचं या पद्धतीने आणि पेनाने मार्किंग करून घ्यायची आपल्याला सगळ्या बाजूनी. खालून 1 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आता आपण सगळीकडून मार्किंग करून घेऊया. तर बघा, मी सगळीकडून मार्किंग करून घेतलेली या पद्धतीने. तुम्हाला न्यूजपेपर आहे त्याच्यामुळे दिसणार नाही आहे. तर बघा, मी या पद्धतीने करून घेतल्याच्यानंतर आपण जो मोंडा घेतलेला आहे 5.5, त्याच्यावर परत आपल्याला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. आणि आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे पाठीमागच्या भागाला 1.5 आणि समोरच्या भागाला 1 इंच. तर बघा, अर्धा इंच आपण असा डाऊन करून घ्यायचा आहे या पद्धतीने. डाऊन करून घेतल्याच्या नंतर तर बघा, आता आपल्याला इथं मार्जिंगसाठी आपण इथं 1.5 इंच घेतलेलं आहे. जे मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आपल्याला साईडनी, कमरेच्या साईडनी 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडनी 1 इंच. तर या पद्धतीने आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर बघा, इथून आपल्याला कमरेच्या साईडने 2.5 घ्यायचं आहे आणि जिकडून आपली हुकची बाजू असते तिथून आपल्याला 3.5 इंच घ्यायचं या पद्धतीने. आणि ही झाली आपली क्रॉस पट्टीची माप. तर बघा, आपल्याला आता अशी सरळ 2.5 इंचापासून अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे. सरळ लाईन मारून घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायची आहे या पद्धतीने. आणि याला प्रिन्स असा क्रॉस पट्टीला असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. तर बघा, तो मार्किंग करून घेतल्याच्या नंतर इथून आपण 3.5 घेतला आहे, तिथून आपल्याला 2 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे या पद्धतीने. उभा 2 घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या उभ्या 2 वरून आपल्याला 1.5 इंचची अशी मार्किंग करून घ्यायची आहे 4 टक्ससाठी, समोरच्या पार्टासाठी या पद्धतीने. तर बघा, 1.5 इंच घेतलेला आहे.
त्याच्यानंतर आपण इकडच्या साईडनी 2.5 इंच घेतलेलं आहे, त्याच्या साईडने आपल्याला 1 इंच वरती घ्यायचं आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे 1.5 इंचाची आणि 1 इंचाची या पद्धतीने. 2.5 इंचाची वरती हे बघा, 2.5 इंचाची वरती 1 इंच घेतलेला आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. आणि इकडून जे 1.5 इंच घेतलेलं आहे तशीच आपल्याला इकडून पण अशी तिरक्या लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला मधला बॉक्स असा चौकोनी तयार झाला पाहिजे. तर बघा इथं 5.5 वरती अशी मार्किंग करून घेतलेली होती मी पहिली, परत घेतलेली आहे या पद्धतीने. आणि 1.25 गळा घेतलेला आहे आणि समोरचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 किंवा 7 इंच आणि खाली घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा जो आपण खाली 2 इंचाचा टक्स घेतलेला होता तिथून आपल्याला अर्धा इंच साईडने घ्यायचा आहे या पद्धतीने, म्हणजे आपला हा टक्स तयार झालेला आहे समोरचा. आणि इकडून जे आपण ब्लाऊज पीसवर शिवतो त्यावेळेस आपल्याला तिरकी अशी टिप मारून घ्यायची असते. तर बघा आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा या पद्धतीने आपण 1 इंच मार्किंग करून घेतले आणि 2.5 इंच आपण डाऊन करून घेतलेला आहे, म्हणजे कट करून घेतलेला आहे. तर बघा या पद्धतीने आता समोरचा गळा पण आपण कट करून घेऊया. तर बघा गळा कट करून घेतलेला आहे आणि खालची क्रॉसपट्टी पण आपण कट करून घेतलेली आहे या पद्धतीने. थोडंसं आपण कट करून घेऊया इथून, म्हणजे जेव्हा आपण हा टक्स अर्धा 1 इंचाचा टक्स मारू तेव्हा ही लेवल एकदम व्यवस्थित येते. तर बघा पेपर कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला बाही कट करायची आहे. तर बाहीसाठी आपल्याला असा मोंढ्यातला भाग मोजून घ्यायचा आहे, वरतून अर्धा इंच सोडून टिप मारतो तशी. तर बघा 10 इंचाची आपल्याला घडी घ्यायची आहे बाही करण्यासाठी. तर बघा बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला 10 इंचाची घडी टाकून घ्यायची आहे. तर बघा 10 इंचाची घडी टाकून घेतलेली आहे आणि याचा आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी. तर बघा 11 इंचाची बाही आहे, तर 10.5 इंच आपल्याला तयार पाहिजे. मी अर्धा इंच अस्तरच्या बाहीमध्ये मार्जिंगसाठी म्हणजे सोडीत असते. 10 घेतली 10.5 घेतलेली आहे, तर अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा या पद्धतीने असा 11 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि 3ने आपल्याला डाऊन करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने बॉक्स तयार झालेला आहे. बॉक्स तयार झाल्याच्या नंतर तर बघा आपण 3 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा तिथून ते झाल्याच्या नंतर तर बघा आता आपल्याला बाईचा आकार असा देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि इथं आपल्याला दंड आहे 6 इंचामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिंगसाठी सोडायचं आहे. तर बघा या पद्धतीने 2 इंच. तर बघा अशी तिरकी लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे 10 इंचाची आणि दंडाची. तर बघा हे चांगलं मी घट्ट उघळून घेते म्हणजे तुम्हाला दिसन. तर बघा एकदम चांगलं असं मार्किंग करून घेतलेली आहे मी या पद्धतीने. तर बघा मी याच्यावरती खूप सुंदर बाही डिझाईन आणि ब्लाऊज डिझाईन टाकलेली आहे, नेट ब्लाऊज डिझाईन टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा या साईडने असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे अर्धीवरतीला भाग आणि नंतर ओपन करून घ्यायची आहे बाही आणि या पद्धतीने असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे हा झाला समोरचा भाग आणि तिकडचा भाग झालेला आहे पाठीमागचा भाग. तर बघा या पद्धतीने कट करून झालेलं आहे आपलं पेपर कटिंग आता. तर बघा आता पेपर कटिंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तर आपल्याला बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे या पद्धतीने आणि पाठीमागचा असा बंद भाग आपल्याला पहिले ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने. बाई या साईडने ठेवून घ्यायची आहे, समोरचं पॅटर्न इथं ठेवून घ्यायचं आहे आणि बघा इथं मी क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे, याला जॉईंट द्यावा लागेल. तर बघा जॉईंट आपण इकून काढून घेऊया क्रॉसपट्टीला. तर बघा आता आपण ही खडूने मार्किंग करून घेऊया. सगळं जसं आहे तसं आपल्याला ठेवून याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा याची वाली मार्किंग करून झालेली आहे या पद्धतीने आपलीवाली. तर बघा मी बाकीची पण याची मार्किंग करून घेतलेली आहे खडूने या पद्धतीने. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा मी हे कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर आता आपण हे कट करून घेतल्याच्या नंतर आपण आता ब्लाऊज पीसावरती कट करून घेऊया. तर बघा हे पैठणी साडीवरचं ब्लाऊज पीस आहे. तर बघा आपण आता पाठीमागचा भाग तिकून ठेवलेला आहे बंद बाजूकून आणि हे आपल्याला पुढचा पॅटर्न तिथं ठेवून घ्यायचा आहे. बाही इकून काठाकडून ठेवून घ्यायची आहे पद्धतीने आणि क्रॉसपट्टी इथं. तर बघा मी कट करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला
आजची 4 टक्सची कटिंग कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.